नमस्कार विद्यार्थी मित्रो, द्वितीय सत्रातील भूगोलातील मानवी भूगोल या विषयाचा आपण अभ्यास केलेला आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत त्यानुसार परीक्षेचं स्वरूप सुद्धा बदलण्यात आलेलं आहे। आता परीक्षेचं स्वरूप हे बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहे। या बहुपर्यायी स्वरूपामध्ये जसं स्पर्धा परीक्षा असतात त्याच पद्धतीने या परीक्षा असणार आहेत। म्हणजे एखादा प्रश्न दिलेला असेल त्या प्रश्नांना 4 पर्याय दिलेले असतील, या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडून त्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे। आपण आज द्वितीय सत्रातील मानवी भूगोल या विषयातील प्रकरण पहिलं ज्याचं नाव आहे मानवी भूगोलाचा परिचय, या मानवी भूगोलाच्या परिचयात आपण आतापर्यंत भूगोलाचा अभ्यास करत असताना पृथ्वीवरील विविध आवरणांचा अभ्यास आपण करत असतो। या आवरणात प्रामुख्याने 4 आवरणांचा आपण अभ्यास करतो। सर्वात वरचं शिलावरण, त्यानंतर आपण अभ्यास करतो वातावरण, त्यानंतर अभ्यास करत असतो आपण जलावरण आणि सर्वात शेवटी आणि तितकंच महत्त्वाचं जो अभ्यास आहे तो आहे जीवावरणाचा। याच जीवावरणामध्ये सर्व सजीव म्हणजेच वनस्पती आणि प्राणी यांचा अभ्यास केला जातो आणि यामध्ये मानवाचा अंतर्भाव होत असतो। मानवी भूगोल ही भूगोलाचीच एक महत्त्वाची उपशाखा आहे। या उपशाखेत आपण मानवाशी निगडीत असलेल्या घटकांचा अभ्यास करत असतो। प्रकरण 1 मानवी भूगोलाचा परिचय, या मानवी भूगोल विषयाच्या परिचयामध्ये आपण अभ्यासलेला आहे मानवी भूगोलाच्या विविध व्याख्या। भूगोलाचा अभ्यास करत असताना विविध शास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या सर्व व्याख्यांचा अभ्यास आपण आतापर्यंत या मानवी भूगोलाच्या व्याख्यांमध्ये केलेला आहे। त्यानंतर दुसरं जो आपण विषय अभ्यासलेला आहे त्यामध्ये मानवी भूगोल, त्याचे स्वरूप व व्याप्ती याचा आपण अभ्यास केलेला आहे। पूर्वीचे स्वरूप कसे होते, त्यानंतर कसा कसा बदल होत गेला आणि आजच्या घडीला या मानवी भूगोलाचे स्वरूप कसे आहे आणि त्याची व्याप्ती किती आहे या संदर्भातली माहिती आपण यामध्ये बघितलेली आहे। आणि याच प्रकरणातील सर्वात शेवटचा भाग होता मानवी भूगोल, विविध शाखा आणि त्याचे महत्त्व। मानवी भूगोलाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्या कोणत्या, कशा आणि या मानवी भूगोलाचे अध्ययन महत्व काय आहे या संदर्भातला आपण अभ्यास इथे केलेला आहे। आता जो परीक्षेचं स्वरूप बदललेला आहे त्या परीक्षेच्या स्वरूपानुसार आपल्याला थोडासा आढावा घेणं गरजेचं आहे। जरी हा बहुपर्यायी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असेल तरी सुद्धा हे बहुपर्याय निवडत असताना आपण विषयाचा पूर्णपणे अभ्यास केलेला आहे किंवा नाही याची आपल्याला थोडीशी चाचपणी करणं खूप गरजेचं असतं आणि ही चाचपणी करत असताना आपण त्याच पद्धतीने इथे जाणार आहोत। बहुपर्यायी प्रश्न स्वरूप आता तुम्हाला सांगतो। आता या पहिल्या प्रश्नामध्ये या शास्त्रज्ञाला मानवी भूगोलाचे जनक मानतात। आता हा जो प्रश्न आहे या प्रश्नासाठी आपल्याला 4 ऑप्शन दिले असतील। या 4 ऑप्शन पैकी जो पूर्णपणे बरोबर आहे तो ऑप्शन किंवा तो पर्याय आपल्याला निवडायचा असतो। आता आपण ऑप्शन निवडणार तो बरोबरही असणार, परंतु त्याचबरोबर हे जे शास्त्रज्ञ आहेत हे शास्त्रज्ञ काय कसं महत्त्वाचे आहेत त्याची सुद्धा आपल्याला माहिती घेणं खूप गरजेचं आहे। आता या शास्त्रज्ञाला कोणतं उत्तर आहे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। आपण त्याचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे ते जे उत्तर आहे तुम्ही आता तुमच्या कागदावरती लिहिलं असेल, बरोबर आहे।
तर उत्तर कोणतं आहे ते बघूया. उत्तर आहे फ्रेडरिक रॅटझेल. रॅटझेल या शास्त्रज्ञाला मानवी भूगोलाचे जनक मानतात. हे या पहिल्या बहुपर्यायी प्रश्नाचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न बघूया. मानवी भूगोलात प्रामुख्याने टिंबटिंबचा अभ्यास केला जातो. पहिला ऑप्शन पृथ्वी, दुसरं वातावरण, तिसरं मानव आणि चौथं वरील सर्व. आपण आता थोड्या वेळापूर्वीच मी जसं बोललो का भूगोलामध्ये आपण विविध घटकांचा अभ्यास करतो. आता या प्रश्नाचं जर आपण स्वरूप बघितलं तर मानवी भूगोलात प्रामुख्याने या विषयाचा अभ्यास केला जातो. कोणाचा अभ्यास केला जातो ते महत्वाचं आहे. त्याचं उत्तर तुम्ही लिहिलं असेल. आता जसं भूगोलात 4 आवरणांचा अभ्यास केला जातो. याच्यामध्ये पहिलं आवरण शिलावरण, दुसरं वातावरण, तिसरं जलावरण आणि चौथं जीवावरण आहे. म्हणजेच आता या ठिकाणी पृथ्वी हा विषय भूगोलाचा येतो. वातावरणाचा अभ्यास प्रामुख्याने आपण हवामानशास्त्रामध्ये केलेला आहे. आणि शेवटचं जे तिसरं ऑप्शन जे आहे ते आहे मानव. आणि उत्तर आपल्याला जे आहे ते मानवाचा अभ्यास केला जातो. कारण हा अभ्यास मानवाशी निगडीत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या मानवाशी निगडीत असलेला अभ्यास करत असताना विविध शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारे यांच्या व्याख्या तयार केलेल्या आहेत. जसं पहिल्या प्रश्नामध्ये आपण बघितलं टिंबटिंब यांना मानवी भूगोलाचे जनक मानतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सेपेल होतं, रॅटझेल होते, हंटिंग्टन होते आणि वेगनर होते. पुन्हा आपण त्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. ओके. आता सगळ्यात पहिलं कुमारी एलन सेपेल पहिलं जे आहे ते कुमारी एलन सेपल यांची व्याख्या महत्वाची. क्रियाशील व मानव व अस्थायी पृथ्वी यांच्यातील परिवर्तनशील संबंधाचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय. म्हणजे काय म्हटलंय, सिंपल यांचं म्हणणं असं आहे का क्रियाशील मानव आहे. मानव हा सातत्याने क्रिया करत असतो आणि ही पृथ्वी स्थिर आहेत का, तर ती पृथ्वी स्थिर नाही. ती अस्थिर पृथ्वी आणि मानव या दोघांचा सातत्याने एकमेकांशी सहसंबंध येतो. म्हणजे काही वेळेस मानव क्रियाशील असतो, काही वेळेस पृथ्वी क्रियाशील बनते. कारण याच्यामध्ये 2 महत्वाचे किंवा 3 महत्वाचे जी वेगवेगळे मतप्रवाह आहेत त्या मतप्रवाहांबद्दल आपण माहिती घेतली. एक म्हणजे निसर्गवाद. निसर्ग श्रेष्ठ आणि मानव कनिष्ठ याला निसर्गवाद असं म्हटलेले. तर मानव श्रेष्ठ आणि निसर्ग कनिष्ठ याला संभववाद या नावाने ओळखलं जातं. आणि तिसरा आणि महत्वाचा जो आहे थांबा आणि जा निसर्गवाद आहे. म्हणजे निसर्गाने तयार केलेल्या संधी आहेत त्या संधींचा वापर करून मानव त्याच्यामध्ये आपला विकास हा साधत असतो. या 3 महत्वाचे वाद आहे. याच्यामध्ये सेपल यांची व्याख्या दिलेली आहे. त्यानंतर रॅटझेल यांची व्याख्या सुद्धा महत्वाची आहे. मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या पर्यावरणाच्या घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल आहे. आणि हंटिंग्टन यांची व्याख्या भौगोलिक पर्यावरण व मानवी व्यवसाय, गुण, स्वरूप व परस्पर संबंध यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल होय. आता पहिले हे जे 3 आहेत सेपल, रॅटझेल, हंटिंग्टन यांनी मानवी भूगोलात महत्वाचं काम केलेलं आहे. आणि चौथे जे दिलेले शास्त्रज्ञ आहे वेगनर यांचा अभ्यास आपण प्रथम सत्रातच केलाय. त्यांचा खंडवन सिद्धांत आपल्याला माहितीच आहे. म्हणून ते प्राकृतिक भूगोलाचे अभ्यासक आहे. हे 3 मानवी भूगोलाचे अभ्यासक आहे. यानंतर आपण दुसरा प्रश्न बघितलेला आहे. याच्यामध्ये उत्तर आहे मानव. आपण आता पुढच्या तिसऱ्या प्रश्नाकडे वळतो आहोत. मानवी भूगोलाचे स्वरूप असे नाही. प्रश्न लक्षपूर्वक वाचा, खूप महत्वाचे असतात. मानवी भूगोलाचे स्वरूप असे नाही. पहिला ऑप्शन आहे परिवर्तनशील, दुसरा ऑप्शन आहे आंतरविद्याशाखीय, तिसरा ऑप्शन आहे शास्त्राधिष्ठित आणि शेवटचा ऑप्शन आहे परिवर्तनशील.
आता मानवी भूगोलाचे स्वरूप आपण बघितलेलं आहे. जसजसा बदल होत गेला, जसजसं विज्ञानामध्ये प्रगती होत गेली, औद्योगिक क्रांती झाली, या सगळ्या गोष्टींचा परिणाम मानवी भूगोलाच्या अभ्यासावरती पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून मानवी भूगोलाचं स्वरूप कसं बनलेलं आहे? परिवर्तनशील. म्हणून पहिला जो ऑप्शन आहे परिवर्तनशील, ते उत्तर असेल का नाही ते आपल्याला बघायचंय. पुढचे आंतरविद्याशाखीय, तिसरे शास्त्राधिष्ठित आणि चौथा आहे अपरिवर्तनशील. आता या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोंद केलेली असेल, बरोबर आहे. तर दुसरं आहे आंतरविद्याशाखीय. कारण वेगवेगळ्या ज्या अभ्यास विषय आहेत त्या अभ्यास विषयांचा सहसंबंध मानवाशी हा सातत्याने येत असतो, म्हणून ते आंतरविद्याशाखीय बनतं. शास्त्रीय आधार आहेत, कारण आपल्याला काही शास्त्रीय संकल्पना त्यामध्ये बघाव्या लागतात. आणि शेवटचं ऑप्शन जे आहेत ते आहे अपरिवर्तनशील. आणि उत्तर तुम्ही लिहिलेलं आहे आणि मी जे सांगतोय ते बरोबर आहेत का बघूया. तर मानवी भूगोलाचे स्वरूप असे नाही, ते अपरिवर्तनशील नाही, याचा अर्थ ते परिवर्तनशील आहे, आंतरविद्याशाखीय आहे आणि शास्त्रावर आधारलेलं असं मानवी भूगोलाचं स्वरूप असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून मानवी भूगोलाचं स्वरूप हे परिवर्तनशील आहे, आंतरविद्याशाखीय आणि शास्त्राधिष्ठित असलेलं आपल्याला पाहायला. या प्रश्नासाठी आपण साधन संपत्ती भूगोल, कृषी भूगोल, औद्योगिक भूगोल, लोकसंख्या भूगोल, वस्ती भूगोल, राजकीय भूगोल, ऐतिहासिक भूगोल, आरोग्य भूगोल, पर्यटन भूगोल, वाहतूक भूगोल, वाणिज्य भूगोल व लष्करी भूगोल असे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. आणि प्रश्न आहे वरीलपैकी योग्य पर्याय निवडा. त्यामधला पहिला प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4, पिकांच्या वितरणांचा अभ्यास करणारी मानवी भूगोलाची शाखा कोणती? प्रश्नाचं उत्तर या वरील दिलेले जे पर्याय आहेत या पर्यायांपैकी एकच आहे, ते तुम्ही निवडायचं आहे. तुमच्या वहीमध्ये नोंद करून घ्या. चला, उत्तर आपलं बरोबर आहेत का चूक ते बघूया. तर या प्रश्नांचं उत्तर आहे कृषी भूगोल. पिकांच्या वितरणांचा अभ्यास करणारी मानवी भूगोलाची ही शाखा आहे. आता ही जी कृषी भूगोल ही शाखा आहे, ही शाखा प्रामुख्याने आर्थिक भूगोलामधली महत्वाची शाखा आहे. आता आर्थिक भूगोल, या आर्थिक भूगोलामध्ये मानवाच्या विविध आर्थिक क्रियांचा अभ्यास हा सातत्याने केला जातो. सर्वात प्रथम आपल्याला माहित असणं गरजेचं आहे आर्थिक क्रिया म्हणजे काय. तर अशा क्रिया ज्या क्रियांमधनं एखादी गोष्ट, वस्तू, माहिती यांचं निर्मिती करणे, वितरण करणे आणि उपभोग करणे या गोष्टींचा अंतर्भाव ज्या क्रियेत असतो त्या क्रियेला आर्थिक क्रिया असं म्हणतात. या ज्या आर्थिक क्रिया आहेत या प्रामुख्याने 5 वेगवेगळ्या प्रकारात विभागलेल्या आहेत. पहिला प्राथमिक आर्थिक क्रिया, द्वितीयक आर्थिक क्रिया, तृतीयक आर्थिक क्रिया, चतुर्थ श्रेणीच्या आर्थिक क्रिया आणि पंचम श्रेणीच्या आर्थिक क्रिया, अशा 5 प्रकारांमध्ये यांची विभागणी केलेली आहे. प्राथमिक आर्थिक क्रिया जर त्याची व्याख्या आपण बघितली तर प्रामुख्याने ती व्याख्या अशी केली जाते: पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या नैसर्गिक घटकांचा वापर करून उत्पादन घेतलं जातं, पक्का माल तयार केला जातो, त्या क्रियेला प्राथमिक आर्थिक क्रिया असं म्हणतात. मग कोणत्या येतात याच्यात? तर सगळ्यात पहिले तर कृषी, दुसरे खनिज कर्म, तिसरे आहे वनउपज गोळा करणे, चौथे मासेमारी. या महत्वाच्या प्राथमिक आर्थिक क्रिया आहे. म्हणून पहिला जो कृषी आहे तो कृषी प्राथमिक आर्थिक क्रियेचा भाग आहे. द्वितीय श्रेणीच्या आर्थिक क्रिया त्याची व्याख्या बघणं गरजेचं आहे. प्राथमिक आर्थिक क्रियेतून तयार झालेला पक्का माल ज्या उद्योगधंद्यांमध्ये कच्चा माल म्हणून वापरला जातो त्या उद्योगांना, त्या व्यवसायांना, त्या आर्थिक क्रियेला द्वितीयक
श्रेणीच्या आर्थिक क्रिया असं म्हणतात. कोणत्या आहेत त्याच्यामध्ये? तर उद्योगधंदे आहेत, कारखानदारी आहे, या सगळ्यांचा समावेश द्वितीयक आर्थिक क्रियेमध्ये होतो. म्हणजे उदाहरणार्थ बघूया. शेतीमधून आलेला ऊस साखर उद्योगामध्ये कच्चा माल म्हणून वापरला जातो, म्हणून साखर कारखाना द्वितीयक श्रेणीमध्ये येतो. बरोबर. यानंतर पुढची येते तृतीयक आर्थिक क्रिया. आता इथून पुढे जर बघितलं तर इथे उत्पादन न करता वितरण हे महत्वाचे येतं. म्हणजे सेवा देणं हा उद्देश तृतीयक आर्थिक क्रियेमध्ये आहे. म्हणजे शेतीमध्ये तयार झालेला कच्चा माल किंवा ऊस साखर कारखान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम वाहतूक साधनं करतात, यांना तृतीयक आर्थिक क्रिया असं म्हणतात. पुढचे चतुर्थक आर्थिक क्रिया. विशिष्ट सेवा देणारे जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये येतो. आणि सर्वात शेवटी पंचम श्रेणीच्या आर्थिक क्रिया यांच्यामध्ये सर्वात जास्त वैशिष्ट्यपूर्ण सेवा देणारे जे क्षेत्र आहेत, ज्या सेवा आहेत, त्यांचा समावेश चतुर्थ आर्थिक क्रियेमध्ये होत असतो. हे झालं चौथं प्रश्नासाठीचं उत्तर आणि त्याबद्दलची माहिती आपण बघितलेली आहे. पुढचा पाचवा, खनिज संपत्तीच्या वितरणाचा अभ्यास करणारी मानवी भूगोलाची शाखा कोणती? प्रश्न क्रमांक पुन्हा बघा. प्रश्न आहे पाचवा, खनिज संपत्तीच्या वितरणाचा अभ्यास करणारी मानवी भूगोलाची शाखा कोणती? वरील पैकी ऑप्शन आहे. चला लिहिलं का तुम्ही? ठीक आहे. तर त्याचं उत्तर, बरोबर उत्तर जे आहे साधन संपत्ती भूगोल. आता इथे शब्द आलाय साधन संपत्ती. आता साधन संपत्ती म्हणजे काय? आपण व्याख्या बघितलेल्या आहेत. त्याच्या साधन संपत्तीच्या व्याख्या आहेत. भरपूर वेळा विद्यार्थी असं म्हणतात साधन संपत्ती म्हणजे वस्तू, पैसा किंवा इतर काही, पण साधन संपत्तीची व्याख्या त्यात येतच नाही. साधन संपत्ती याचा अर्थ 19व्या शतकापर्यंत किंवा त्याच्या मध्यापर्यंत घेतलेला आहे, 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत, मध्यापर्यंत. तर तो आहे अर्थ असा, ज्या गोष्टी, घटक, वस्तू ज्यांच्यामुळे मानवाच्या गरजा पूर्ण होतात त्या गोष्टींना, वस्तूंना, घटकांना साधन संपत्ती असं म्हणतात. ही झाली व्याख्या. परंतु बदल घडला आहे, परिवर्तन घडलेलं आहे. मग परिवर्तन घडल्यामुळे साधन संपत्तीची व्याख्या सुद्धा बदलली. आता ती बदललेली व्याख्या अशी आहे, मानवाच्या सद्यकालीन आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्याची क्षमता ज्या वस्तूत, घटकात असते त्यांना साधन संपत्ती असं म्हणतात. आणि या साधन संपत्तीचा अभ्यास, मग साधन संपत्ती किती वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागलेले आहेत. नैसर्गिक आहे, मानव निर्मित आहे, अविनाशी, विनाशी आहेत. त्यानंतर ऊर्जा संसाधन आहेत. ऊर्जा संसाधनांमध्ये पुन्हा आपण बघितलं पुनर्नवीकरणीय आहेत, अपुनर्नवीकरणीय आहेत, पारंपरिक आहे आणि नवीन अशी ऊर्जा संसाधन, सर्व संसाधन आपण त्यामध्ये अभ्यासत असतो. पुढचा प्रश्न 6, मानवी वस्त्या, उत्पत्ती व वितरणाचा अभ्यास करणारी मानवी भूगोलाची शाखा कोणती? परत एकदा ऐका. मानवी वस्त्या, उत्पत्ती व वितरणाचा अभ्यास करणारी मानवी भूगोलाची शाखा कोणती? चला उत्तर लिहूया आपण. लिहिलं तुम्ही? ओके. त्याचं बरोबर उत्तर आहे वस्ती भूगोल, किंवा याला दुसऱ्या नावाने ओळखतात ते म्हणजे वसाहत भूगोल. आता वस्ती किंवा वसाहत कशाला म्हणायचं त्याची व्याख्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. फक्त पाठांतर हा विषय आपला नाही, तर आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. म्हणून महत्वाचं आहे की प्रत्येक गोष्टीची व्याख्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. वसाहत किंवा वस्ती अशा सांस्कृतिक मानवनिर्मित रचना, ज्या रचनेमध्ये किंवा घरांची रचना ज्या घरांमध्ये मनुष्य वसाहत करतो, वास्तव्यास आहे, राहतो आहे, अशा घरांच्या रचनेला वसाहत किंवा वस्ती असं म्हणतात.
मग याच्या संदर्भात मी तुम्हाला मागे पण बोललो होतो का आणखीन याच्यामध्ये भूगोल वस्ती भूगोलात अभ्यास करत असताना एक भूतनगरे ही एक संकल्पना आपण बघितली होती. तर भूतनगरे याचा अर्थ वसाहत भूगोलामध्येच त्याचा थोडासा आपल्याला विचार करावा लागतो. ज्या ठिकाणी मानवाची घरांची रचना केलेली आहे परंतु मनुष्य वास्तव्यास नाही अशा घरांची रचना त्यांना भूतनगरी किंवा गोस्ट टाउन असं म्हणतात. मग कुठे घडतात ही? तर ज्या ठिकाणी खनिज कर्म व्यवसाय आहे आणि हा खनिज कर्म व्यवसाय याचा अर्थ तिथली साधन संपत्ती मर्यादित असते आणि या अशा मर्यादित साधन संपत्तीमध्ये घरांची रचना करून ज्यावेळेस मनुष्य वास्तव्यास असतो त्यानंतर कालांतराने साधन संपत्ती खनिज संपत्ती संपते आणि मनुष्य निघून जातो परंतु घर तिथेच शिल्लक राहतात. त्यांना भूतनगरे किंवा गोस्ट टाउन या संकल्पनेचा आपण अभ्यास केलेला आहे. ओके, पुढचा 7वा प्रश्न बघूया. उद्योगधंद्यांच्या वितरणाचा अभ्यास करणारी मानवी भूगोलाची शाखा कोणती? उत्तर लिहितायत. वरीलपैकी एक उत्तर असणं अपेक्षित आहे. लिहिलंत? चला बघूया तुम्ही लिहिलेलं उत्तर बरोबर आहे का चूक. उद्योगधंद्यांच्या वितरणाचा अभ्यास करणारी मानवी भूगोलाची शाखा औद्योगिक भूगोल या नावाने ओळखल्या जाते. आता या औद्योगिक भूगोलात उद्योगधंद्यांचा विकास कसा झाला, त्यांच्या समस्या काय आहे आणि त्यांचं भवितव्य कसं आहे या संदर्भातला अभ्यास औद्योगिक भूगोलात करण्यात येतो. म्हणजेच आर्थिक भूगोलातील ही एक महत्वाची वेगळी शाखा आहे. तिचा आपण अंतर्भाव औद्योगिक भूगोलात केला जातो. आता या उद्योग धंद्यांमध्ये किंवा उद्योगांच्या विकासामध्ये काही उद्योगधंदे ठराविक ठिकाणीच विकसित होतात, काही उद्योगधंदे दुसरीकडे विकसित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याच्यावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? कुठलाही उद्योगधंदा ज्यावेळेस आपल्याला विकसित करायचा असतो तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. एक म्हणजे त्या उद्योगासाठी लागणारा कच्चा माल आणि तयार झालेला पक्का माल वितरित करण्यासाठी किंवा असणारी बाजारपेठ कुठे आहे. या 2 गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. आता आपण साखर कारखान्याचं उदाहरण घेऊया. साखर कारखाने हे ऊस उत्पादक प्रदेशामध्येच स्थापन करण्यात येतात. त्याचं कारण ज्यावेळेस ऊसाचं गाळप केल्यानंतर ज्यावेळेस ती पूर्णपणे साखर बाहेर येते तर एकंदरीत आलेल्या कच्च्या मालाच्या खूप कमी प्रमाणात साखर ही बाहेर येत असते. त्यामुळे जो तयार झालेला पक्का माल आहे तो तयार झाल्यानंतर बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी येणारा खर्च हा कमी लागतो. कारण जर आपण हा उद्योगधंदा ऊस उत्पादक प्रदेशापासून लांब अंतरावर जर स्थापन केला तर जास्त खर्च येत असतो. म्हणून अशा वेळेस आपल्याला विचार करावा लागतो कोणत्या कोणत्या गोष्टी या उद्योगधंद्यांच्या विकासाला कारणीभूत आहे आणि त्यांच्या आजच्या समस्या काय आहेत आणि भविष्यामध्ये त्यांना कसा विकास होऊ शकतो या संदर्भातला अभ्यास हा औद्योगिक भूगोलात हा प्रामुख्याने केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. रोगांचे अभिक्षेत्रीय वितरणाचा अभ्यास करणारी मानवी भूगोलाची शाखा कोणती? आज आपण प्रत्यक्षात अनुभवतोच आहे का जागतिक स्तरावरती कोरोना व्हायरस सारख्या समस्येने पूर्ण जगाला ग्रासलेला आहे. त्याचा कुठून आला, कसा आला, कसं वितरण झालेलं आहे या सगळ्यांचा अभ्यास करणारा भूगोलाची पण एक शाखा आहे. फक्त आजच्या घडीला आलेला आहे त्याचा अभ्यास, याच्या पूर्वी घडलेल्या ज्या घटना आहेत त्यांचा अभ्यास करणारी ही मानवी भूगोलाची शाखा आहे. म्हणून प्रश्न पुन्हा एकदा सांगतो, रोगाचे अभिक्षेत्रीय वितरणाचा अभ्यास करणारी मानवी भूगोलाची शाखा कोणती? वरीलपैकी एक ऑप्शन बरोबर असणार आहे. तुम्ही लिहात ऑप्शन, तुम्हाला जे बरोबर योग्य वाटते ते. लिहिलत? चला बघूया तुम्ही लिहिलेलं उत्तर बरोबर आहे का चुकी. आरोग्य भूगोल किंवा वैद्यकीय भूगोल या नावाने सुद्धा त्याला ओळखलं जातं. आरोग्य भूगोल किंवा वैद्यकीय भूगोलामध्ये वेगवेगळ्या रोगांची उत्पत्ती, वितरण, मानवावर होणारा परिणाम
आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या विविध समस्यांचा, परिणामांचा अभ्यास या भूगोलाच्या शाखेमध्ये करण्यात येत असतो. चला पुढचा प्रश्न बघूया. 9वा, धार्मिक स्थळे, थंड हवेची ठिकाणे, सागर किनारे इत्यादींचा अभ्यास करणारी मानवी भूगोलाची शाखा कोणती? चला उत्तर लिहा तुम्ही, बघूया काय आहेत हे. परत एकदा बघू. धार्मिक स्थळे, थंड हवेची ठिकाणे, सागर किनारे इत्यादींचा अभ्यास करणारी मानवी भूगोलाची शाखा कोणती? उत्तर लिहा तुम्ही. लिहिलत? चला बघूया तुम्ही लिहिलेलं उत्तर बरोबर आहेत का. पर्यटन भूगोल. धार्मिक स्थळांचा विकास कसा झाला, किती झाला, थंड हवेची ठिकाणे कोणती आहेत नवीन शोधायची, त्यांची पर्यटन क्षमता किती आहे त्यांचं मूल्यांकन करणं, सागर किनाऱ्यांचं पर्यटन क्षमतेचं मूल्यांकन करणं, त्यांच्या समस्या काय आहेत, पर्यावरणीय समस्या आहेत, आर्थिक समस्या आहे, मानवी समस्या आहेत, या सर्व घटकांचा अभ्यास हा पर्यटन भूगोलामध्ये प्रामुख्याने करण्यात येत असतो. म्हणून पर्यटन भूगोल सुद्धा ही मानवी भूगोलाची एक महत्त्वाची शाखा आहे. कारण या पर्यटन व्यवसाय हा व्यवसाय असा आहे का ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्पादन न होता फक्त सेवा पुरवणे हाच महत्त्वाचा उद्देश असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून पर्यटन भूगोलामध्ये पर्यटन व्यवसायाशी निगडीत असलेल्या घटकांचा अभ्यास केलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. लोकसंख्येच्या वितरणाचे अभ्यास करणारी मानवी भूगोलाची शाखा कोणती? लिहा उत्तर तुम्ही. लिहिलत? चला बघूया तुम्ही लिहिलेलं उत्तर बरोबर आहेत का. लोकसंख्या भूगोल ही लोकसंख्येच्या वितरणाचा अभ्यास करणारी शाखा आहे. जागतिक स्तरावरती लोकसंख्या कशी वितरित झालेली आहे, सर्वच ठिकाणी सारखी वितरित न झाली, त्याचं कारण काय, त्याचे परिणाम काय आहेत, लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक काय आहेत, आणि लोकसंख्या ही एक साधन संपत्ती असल्यामुळे एखाद्या देशाचा विकास कसा घडला त्याचा विचार सुद्धा आपल्याला लोकसंख्या भूगोलात करण्यात येत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. इतिहासातील घटनांचे अभ्यास करणारी मानवी भूगोलाची शाखा कोणती? चला लिहूया. लिहिलंत उत्तर तुम्ही? बघूया तुम्ही लिहिलेलं उत्तर बरोबर आहेत का बघूया. चला. ऐतिहासिक भूगोल, इतिहासात घडलेल्या घटना. भूगोलात एक वाक्य महत्वाचं आहे, ते वाक्य असं आहे, इतिहासाशिवाय भूगोल आणि भूगोलाशिवाय इतिहास हे परिपूर्ण नाही. कारण कुठलीही ऐतिहासिक घटना ही भूपृष्ठावर घडत असते आणि ती भूपृष्ठाशी निगडीत असल्यामुळे भूगोलाचा विषय आहे आणि ती ऐतिहासिक घटना आहे, म्हणून ती इतिहासाचा सुद्धा विषय असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ऐतिहासिक स्मारकं असतील, वेगवेगळ्या लढाया झालेल्या असतील, विविध युद्ध झालेले असतील, या सगळ्यांचा अभ्यास हा ऐतिहासिक भूगोल किंवा इतिहास भूगोलात केलेला आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतो. धन्यवाद. थांबूया या ठिकाणी. पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या वेळेस आपण भेटूया. धन्यवाद.